गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस. काल लक्ष्मी आलेल्या त्यांचं स्वागत वगैरे झालं. नंतर सकाळी लवकर मी 4 वाजताच उठलेले. नंतर एक बाकीचं जरासं स्वयंपाकाची तयारी करून मी इथं फळं मांडत होते. लाडू, करंज्या, शंकरपाळी, चकली, बालुशाही आणि असे 4-5 पदार्थ मी बनवले होते. नंतर पुरणपोळीचा एक 11 किंवा 11 वाजले असतील पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. तेच ठेवत होते. ते छान चकल्या ठेवत होते. पाहू शकता किती छान खुसखुशीत. ही सगळी तयारी करण्यासाठी खूप वेळ जातो. जवळजवळ मी 4 वाजता उठलेले. त्याच्यानंतर बाकीचं काम आवरून स्वयंपाकाची अर्धी तयारी करून मी हे पदार्थ वगैरे ठेवत होते. इथं पण मला 1 तास गेला असेल. नंतर 11 वाजले स्वयंपाक व्हायला. आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यांना. नंतर संध्याकाळी सगळ्या बायका एकमेकांच्या घरी हळदी कुंकाला येतात. तेव्हा तिथे हळदी कुंकू वगैरे बायकांना लावतात, साखर देतात. प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी बघण्यासाठी जातात. तर रांगोळी काढायची असते संध्याकाळी. नंतर मी रांगोळी वगैरे काढली दुपारनंतर जरासं. नंतर इथं अनारसे ठेवलेले आहेत. 5 पदार्थच बनवलेले कारण जास्त बनवणं एवढं सगळं होत नाही. फ्रुट्समध्ये केळी आणलेले, डाळिंब, पेरू, पियर आणि ऑरेंज वगैरे असं काही 5 फळं होते. 5 पदार्थ बनवलेले. लाडू, करंजे, शंकरपाळी, चकली आणि अनारसे. त्याच्यानंतर फळं वगैरे ठेवली. साड्या वगैरे आधीच नेसून झालेल्या. पायऱ्या त्याच्या आधी बनवून ठेवल्या. सगळं डेकोरेशनचं वगैरे ठेवलं. आणि आता पाहू शकता किती छान महालक्ष्म्या दिसत आहेत ते. नंतर त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला. दोघींना 2 ताट आणि एक गणपती बाप्पाला एक छोटंसं ताट. दोघींना पाणी भरून ठेवलेलं. सकाळी त्यांना चहा वगैरे ठेवलेला. त्यांचं दुपारचं जे पुरणपोळीचं जेवण आहे ते झालं होतं आता. इथे लाडू पाहू शकता किती छान दिसत आहेत. आधीच्या व्हिडिओमध्ये गेले. हे लाडूची प्लेट म्हणाले. व्हिडिओ पुढे मागे झालेले आहेत. म्हणजे कधी काही मांडलं आहे, कधी काही मांडलं आहे. ते चेंज झालेले. इथं फक्त लाडूच मांडलेले आहेत. नंतर संध्याकाळच्या टायमिंगला मी छानशी रांगोळी वगैरे काढली. दिवा, उदबत्ती, धूप लावलं. त्यांना चहा वगैरे ठेवला. माझा आवरला आणि मग हळदी कुंकाला जायचं होतं. हळदी कुंकाला जायच्या आधी मग छानसा व्हिडिओ बनवला. रांगोळी काढताना, नंतर दिवा लावताना, उदबत्ती लावताना, धूप लावताना, निर्या वगैरे नीट करताना सगळे व्यवस्थित ठेवताना छान फोटोज वगैरे क्लिक केले. तर खूप छान दिसत होत्या महालक्ष्मी. पाहू शकता तुम्ही. बदकापाशी मच्छरले येतात. इथं ना मी उदबत्ती लावून घेत होते आणि ते व्हिडिओ बनवण्यासाठीच हे सगळं काढायचं होतं मला. कारण रांगोळी काढताना, त्यावेळेला हळदी कुंकू लावताना, उदबत्ती लावताना, दिवा लावताना, ते जे कॅन्डल आहेत ते लावताना, बाकी सगळं व्यवस्थित करताना त्याचा एक छानसा मला गौरीपूजनचा व्हिडिओ बनवायचा होता आणि तो बनवला. त्याच्यानंतर मी दर्शन वगैरे घेतलं. त्यांना दुपारीच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला. त्यामुळे संध्याकाळी काही नैवेद्य वगैरे दाखवायचा नव्हता. मग फक्त हळदी कुंकू करून यायचं होतं सगळीकडे जाऊन आणि नंतर जेवण करायचं होतं. इथं मी ज्या कॅन्डल आणलेल्या आहेत त्या कॅन्डल लावत होते आणि मध्ये फुलं ठेवलेली जास्वंदीची. तर किती छान दिसतं. हे पण नवीन मी घेतलेलं फुलांसाठी डेकोरेशन करण्यासाठी. किती छान दिसतंय. आणि जे पूजेचं घंगाळ आहे त्याच्यात पण फुलं ठेवली. हा बाई रांगोळीचं विजून जाणार आहे. टिकव नाही आता. उदबत्ती उदबत्ती लावताना सगळं. इथं आमचं काहीतरी डिस्कशन झालेलं.
मी म्हणत होते माझं घर माझ्या करंज्या काहीतरी खाली पडल्या वाटतं ना, तर मी म्हणलं माझं घर माझ्या करंज्या पडू द्या, काही होत नाही. नंतर करंज्या ठेवल्या आहेत आणि व्हिडिओ ना पाठीमागे पुढे झालेत. लाडू आधी ठेवले, आता करंज्या. आता ते कॅन्डल आहेत ना छोट्या छोट्या, त्या कॅन्डल आणलेल्या त्या रांगोळीवरती ठेवायच्या आहेत. आणि तर त्या कॅन्डल ठेवते मस्तपैकी. आदिरा पण मला देत होती. आणि ही कॉपर जरीची साडी घातलेली आणि त्याच्यावरती ना मोत्याचे दागिने घातलेले, तर छान दिसत होते. जास्त बाकी काही आवरलं नव्हतं, नॉर्मल थोडंसंच आवरलेलं. रांगोळी वगैरे झाले की मग आज जास्त काही काम नव्हतं. इथं पाहू शकता किती छान सुंदर महालक्ष्म्या दिसत आहेत आणि त्या लायटिंगमुळे अजून खोलून दिसतंय. ह्याच्यापेक्षा मोबाईलमध्ये एवढं क्लिअरिटी नाही दिसत माझ्या मोबाईलमध्ये, पण प्रत्यक्षात खूप छान सुंदर दिसत होत्या. असं वाटत होतं की त्यांना काढूच नाही, खूप छान दिसत होत्या. आणि ही नवीन साडी मी घेतलेली नारायणपेठ, आणि ही पैठणी होती ग्रीन कलरच्या. तर साड्या पण खूप छान दिसत होत्या, सगळं डेकोरेशन वगैरे. म्हणजे सगळं इतकं पाहून खूप छान आनंद होत होता की किती छान महालक्ष्म्या दिसत आहेत. काय चाललंय? इथं रांगोळी मी काढलेलीच होती, आधीच काढलेली, म्हणजे 5 वाजता 4 वाजताच काढायला लागलेले. पण व्हिडिओमध्ये ते रांगोळी काढतानाच ॲड करायला, जे व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं, त्यामुळे मी नंतर फक्त असं रांगोळीला हे काढताना हे केले. नाही तर परत रांगोळी आहे त्यावरच काढते असं म्हणतील कोणी. नंतर समई लावली, त्या लायटिंग वगैरे लावल्या, धूप अगरबत्ती हे सगळं लावलं. तर रांगोळी बघू शकता किती छान दिसते. गौरी पूजन असं लिहिलेलं आहे. छान कॅन्डल वगैरे लावलेले आहेत आणि मस्त रांगोळी काढलेली, समोर कलश मांडलेला आणि त्याच्या पुढं महालक्ष्मींचे हे सगळं डेकोरेशन. आणि मी यांची नजर काढते. एका साईडच्या महालक्ष्मीची नजर काढून झाली, नंतर दुसरीकडे काढलं. बहुतेक ते कॅमेरामध्येच व्हिडिओज बनवला नाही, तर दोघींची पण मी नजर काढलेली किती छान दिसत आहेत म्हणून. तर हे सगळं डेकोरेशन करण्यासाठी खूप वेळ गेलेला. आता संध्याकाळचे 8 वाजलेले, तेव्हा कुठं मी आरामामध्ये बसले होते.
कर बाकी वो बाळ रडते. मशीन चालवायची मशीन मधनं कधी करून करू मग पुसू नको अगं काढाय काढायची आणि ती वरती काय साडत